नमस्कार, साई किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा बघणार आहोत। आता बाजारामध्ये थंडी सुरू झाली आहे, खूप सारे गाजर येऊ लागलेले आहेत। त्याच्यामुळे हे गाजर आहेत, ह्या कपाने जे आहे ते 2 कप हे गाजर आहे आणि 1 कप साखर आहे। हे काजू बदामाचे मी असं मिक्सरमधून फिरवून घेतले, तुम्ही बारीक तुकडे पण करून टाकू शकता। आणि हे तूप मी हे गाजर हे अशा खिसणीनं खिसून घेतले, बारीक खिसणीनं, तुम्ही मोठ्या खिसणीने पण खिसू शकता। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅस सुरू केला आणि त्याच्यामध्ये तूप टाकून घेतले। आपण नंतर हे गाजराचा हलवा आपण याच्यामध्ये छान असा परतून घेणार आहोत। 10 मिनिट तरी लागतात छान परतून घ्यायला। सगळं पाणी जे आहे याच्यामधलं सगळं आटलं पाहिजे, तोपर्यंत आपण याला तुपावर छानपैकी भाजून घ्यायचं। ह्याच्यामधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। तुम्हाला कितपत गोड आवडते तुम्ही थोडी जास्त पण टाकू शकता, आवडीनुसार ह्याच्यामध्ये साखर टाकायची। आणि ही साखर पण सगळी अशी मिक्स करून घ्यायची छान। आपल्याला लागल तसं तूप यामध्ये ॲड करायचं आहे, सगळं एकदम टाकायचं नाही आहे। थोड्या थोड्या वेळाला असं तूप टाकून घ्यायचं। छान बुडापासून हलवायचं। साखर पण आता पूर्ण मिक्स झाली आहे बघा। आता हे साखराचं पाणी आटूस तर ते सुद्धा आपल्याला असं सारखं हलवत राहायचे, ते सुद्धा पाणी आटून द्यायचे। आणि आता आपण ही काजू मटाची ती पावडर केलेली काजू बदामाची ती आपण टाकून घेऊया आणि ती पण सर्वत्र अशी मिक्स करून घेऊया। तुम्ही ह्याच्यात दूध पण टाकू शकता, पण दुधामुळं आपला हा गाजराचा हलवा लवकर खराब होतो, त्याच्यामुळे मी दूध टाकत नाही। असा हलवा खूप दिवस आता छान टिकतो, कारण ह्याच्यामध्ये दूध नसते। लवकर जर संपवायचा असेल तर तुम्ही दूध टाकू शकता, पण दुधापेक्षा असाच जर केला तर ह्याची छान चव येते। हे बघा, आपला गाजराचा हलवा आता तयार झालेला आहे। बघा किती छान कलर आलेला आहे। आणि हे बघा असा चमचा आपण 1 मिनिट असा चमचा करून आपण असा जर ठेवला आणि तो पडला नाही तर समजायचा आपला हलवा परफेक्ट असा झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। पहा, आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। किती सुंदर कलर आलेला आहे पहा, खूपच छान। तुम्ही अशी हलव्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझी अशी रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।